नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक पुरस्कार. मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर जी चर्चा करणार आहे ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करणार आहे, खगोलशास्त्राच्या माध्यमातून करणार आहे, मानसशास्त्राच्या माध्यमातून करणार आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र यांना एकत्र केलं की जे शास्त्र तयार होते ते ज्योतिषशास्त्र. मित्रांनो, ज्या प्रकारे आता खगोलीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार ज्या काय ग्रहांची चलन आहे, विचरण आहे, ते जे ग्रह कुठल्या कोणामध्ये आहेत, कुठल्या अंशामध्ये आहेत, या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण मानवी मनावरती होणारा परिणाम आणि त्याच्या मानवी मनावरती होणाऱ्या परिणामामुळे होणाऱ्या घटना किंवा दुर्घटना यांच्यावरती जो आपण चर्चा करतो ती चर्चा म्हणजे ज्योतिषशास्त्र. मित्रांनो, देशांच्या ज्या कुंडली आहेत, विविध देशांच्या कुंडली किंवा व्यक्तींच्या कुंडली यांचा जर अभ्यास केला, याचा जर विचार केला तर तुम्हाला त्यानुसार त्यांचं भविष्य आणि वर्तमान हे समजते. म्हणजे वर्तमान कळलं की भविष्य कळते. त्यानुसारच आता जे युद्ध चालू आहे आखाती प्रदेशामध्ये आणि तिथे अमेरिका, इस्रायल यांच्या विरोधात इराण आहे आणि तिसरंच महायुद्ध सुरू झालं असं समजा. तसं बघायला गेलं तर तिसऱ्या महायुद्धाला कधीच तोंड फुटलेलं आहे आणि त्या दरम्यान अनेक युद्ध सुरू झाले आहेत आणि सुरूसुद्धा आहेत. त्यातील रशिया आणि आपला युक्रेन यांचं युद्ध हे सुद्धा एक तिसऱ्या महायुद्धातलं एक निमित्त आहे. आता तुम्ही तिसरं महायुद्ध म्हणता, वास्तविकरित्या हे चौथं महायुद्ध आहे. पहिलं महायुद्ध कोणतं तर महाभारताचं युद्ध म्हणजे त्रेतायुगात जी सुरुवात झाली युद्धाला ते पहिलं विश्वयुद्ध होतं. त्याच्यावरती मी चर्चा मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. मित्रांनो, आता खगोलीय परिस्थितीमुळे जी काय ग्रहांची स्थिती आहे त्यानुसार मानवी मनावरती होणारे परिणाम आणि त्या परिणामामुळे होणारे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम त्यानुसारच एखादी गोष्ट, एखादी घटना घडत असते आणि त्याचप्रमाणे हे युद्ध सुरू आहे. मित्रांनो, आता जी ग्रहस्थिती आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि प्रत्येक देशाची कुंडली आणि त्या देशातील त्या प्रमुख नेत्यांची कुंडली पाहता त्यांच्या मनावरती होणारे परिणाम, सर्वात मोठाचा परिणाम होणारा ग्रह जो आहे तो म्हणजे चंद्र. म्हणून चंद्राला आपण काय म्हणतो, मनाचा कारक. म्हणजे चंद्र राशीवरून आपण ठरवतो की त्या व्यक्तीची स्वभाव गुणधर्म काय, तसाच त्या चंद्र राशीवरून त्या देशाचा सुद्धा स्वभाव गुणधर्म आपण समजून घेऊ शकतो. मित्रांनो, आता जे युद्ध सुरू आहे त्यानुसार अमेरिका ह्या एका प्रांताचा, ह्या एका देशाचं, ह्या राष्ट्राचं, किंवा इस्रायल ह्या देशाचं, त्या प्रांताचं किंवा त्या राष्ट्राचं, किंवा इराण या देशाचं, प्रांताचं किंवा त्या राष्ट्राचं जर आपण विचार केला, त्याची कुंडली पाहिली तर त्यानुसार काय घटनाक्रम घडत आहेत ते तुम्हाला दिसून येतच असतील. त्याचप्रमाणे त्या देशातील जे आता वर्तमान नेते आहेत, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प असोत, नेत्यानाहू असोत, किंवा आता जे मारले गेले, यमसदनास गेलेले जे इराणचे नेते, प्रमुख नेते, आता ते नेते नव्हते, धर्मगुरू होते, पण त्या धर्मगुरूमुळे हे घडलेले युद्ध आहे. कट्टरतेमुळे सुरू झालेले हे युद्ध आहे. सुरुवात तिथून सुरू झाली, कट्टरतेमुळे, इस्लामिकरणामुळे. कुठलाही युद्ध होते ना मित्रांनो, ते धर्म आणि अधर्मामध्ये होते. आता याच्यामध्ये धर्म कुठला आहे आणि अधर्म कुठला आहे ते तुम्हीच ठरवा. मित्रांनो, ह्या स्थितीमध्ये आता जी ग्लोबल वैश्विक स्थिती आहे किंवा भौगोलिक परिस्थिती आहे आणि खगोलीय परिस्थिती आहे त्यानुसार शनी ह्या ग्रहाचा, मंगळ ह्या ग्रहाचा आणि केतू ह्या ग्रहाचा परिणाम आणि दुष्परिणाम तुम्हाला बघायला मिळत असेल. आता तसं बघायला गेलं तर आपण मंगळ हा ग्रह घेतला तर तो तापट ग्रह आहे. त्या ग्रहाची गुणधर्म हा तापट आहे, गरम. म्हणून मंगळ ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असतो त्याचं डोकंसुद्धा थोडंसं गरम राहते. तो लगेच भडकतो, तापतो म्हणजे चुलीवर बसल्यावर तापतो नव्हे, मानसिकदृष्ट्या तो त्याची विचारसरणी बदलते, रागवतो, भडकतो वगैरे. तसंच केतू ह्या ग्रहाचा विचार केला तर केतू आपल्याला भरकटवतो, कधी आपल्याला स्वप्न दाखवतो, स्वप्नरंजन करतो, खूप आपल्याला काहीतरी मोठं काहीतरी दाखवतो, मोठ्या घटना आपल्याकडून घडतील, आपल्याला काहीतरी मोठं काहीतरी प्राप्त होईल असा भ्रमसुद्धा निर्माण करतो. त्यामुळे त्या ग्रहाचा सुद्धा प्रभाव आता आहे, अधिक प्रमाणात आहे. आणि शनी हा ग्रह म्हणजे न्यायदेवता. शनी ह्या ग्रहाला आपण न्यायदेवता म्हणतो. म्हणजे शनिदेव जर म्हटलं आपण, देवाची उपमा दिली त्याला, तर तो न्यायदेवता आहे, मग तो न्याय करणार आहे. ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला, आता तो किती अंशामध्ये आहे, त्याचं भ्रमण किती आहे, ज्योतिषी शास्त्राप्रमाणे तुमच्यावर मी चर्चा करणार नाही. इतर ज्योतिषी ज्याप्रमाणे त्याचा उल्लेख करतात तो उल्लेख तुमच्याबरोबर करणार नाही. मी सामान्यरित्या तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या 3 ग्रहांचा जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळे
त्या देशातील प्रमुख नेत्यांची विचारसरणी, विचाराची दिशा, त्याचे उद्देश आणि उद्दिष्ट नक्की होतात आणि त्यानुसार तो निर्णय घेत असतो. परत त्या देशातील नागरिकांची सुद्धा, त्या देशातील जनतेची सुद्धा एक विचारसरणी, विचारधारा होते त्या भूभागामुळे, म्हणजे त्या देशाची कुंडली. या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर जे आता युद्ध सुरू आहे, अमेरिका इस्रायल विरोधात इराण, हे युद्ध येत्या मार्च महिन्याच्या 15 चालेल, म्हणजे आणखीन 15 दिवस समजा. हळूहळू त्याची उतरता काळा येईल. या 4-5 तारखेनंतर, मार्चच्या 4-5 तारखेनंतर त्या युद्धाची उतरता काळा येईल आणि ते युद्ध स्थगित होईल. लुटपूट गोष्ट सुरू राहतील, ऋतुमयमय सुरू राहील. पण ज्या प्रकारे आता युद्ध लढलं जाते ती तुम्हाला झळ पोचली जाणार नाही, विश्वाला त्या परिस्थितीची झळ पोचणार नाही. आणि त्यामुळे जे काही आयात निर्यातावरती बंधनं आली आहेत, निर्बंधनं आली आहेत, ती उचलली जातील आणि एक सामान्यरित्या परत देश, जग चालायला सुरुवात होईल. मित्रांनो, आता वर्तमान काळात पेट्रोलियम पदार्थ आणि LPG सिलेंडर, LPG गॅस याच्यावरती निर्बंध आलेले आहेत, याच्यावरती प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे प्रश्न घेऊन, या अडचणीचा उल्लेख करून आपल्या देशामध्ये एक कहर माजवला जातोय. नरेंद्र मोदीजींना, ह्या सरकारला घेरलं जाते आणि घेरणारे कोण आहेत तुमच्या लक्षातच आहेत, अधर्मी. कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या सोबत, आपल्या सरकारच्या सोबत प्रत्येक नागरिकांना उभे राहणं आवश्यक आहे, प्रत्येक नागरिकाने. मग त्या नागरिकांमध्ये ते नेतेसुद्धा आले, तो प्रत्येक त्या संघटनेचा, त्या पक्षाचा कार्यकर्तासुद्धा आला. कारण लोकशाही आहे. पण त्या लोकशाहीचा अर्थ असा नाही आहे की बेछूट, बेलगाम काहीतरी बोलणं, भ्रम निर्माण करणं, दिशाभूल करणं, हे त्यांच्या अधिकारामध्ये येत नाही. ही त्यांची कर्तव्य नाही आहेत. कर्तव्य काय आहेत, अधिकार काय आहेत, तर देशाच्या बाजूने, देशाच्या हितासाठी लढणं, हिताचे प्रश्न उपस्थित करणं, असं तुम्हाला पाहायला मिळत नसतील. आणि त्याच्या उलट सरकारवरती आरोप प्रत्यारोप करणारे नेते तुम्हाला दिसत असतील, कार्यकर्ते, त्यांचे समर्थक, त्यांचे चाहते तुम्हाला दिसत असतील. मग तो नेता असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो किंवा त्यांना समर्थन करणारा एखादा नागरिक असो. आणि यांची संख्या किती आहे, 30-40%. पण बाकीचे जे 110-105% या देशातील नागरिक आहेत ते देशासोबत आहेत. मग कुठल्याही तथाकथित धर्माबद्दल मी बोलत नाही आहे की मुस्लिम जनता, मुस्लिम नागरिक किंवा ख्रिश्चन नागरिक किंवा हिंदू नागरिक, बौद्ध नागरिक, असा मी या तथाकथित कुठल्याही धर्माबद्दल बोलत नाही आहे. मी सामान्य नागरिकांबद्दल बोलतोय, मग तो तथाकथित कुठल्याही धर्मातला असो. मग असा नागरिक एक 105-110%, म्हणजे थोडक्यात 90%, टक्के म्हटलं की ते 100%च असतात. मग 90% जनता, 80% जनता आपल्या देशाच्या सोबत आहे. 80-85%. बाकीचे जे 10-15% जे आहेत ते अधर्मीच आहेत. त्यांना तुम्ही सुधारू शकत नाही. आणि त्यांनी झोपेचा ढोंग घेतलेला आहे आणि झोपेचा सोंग केलेला, ढोंग केलेला, त्याला तुम्ही जागा करू शकत नाही. उदाहरणार्थ ते राहुल गांधी, राहुल खान, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, ते उद्धव ठाकरे, शरद पवार, ते अरविंद केजरीवाल, अनेक आहेत नेते. इंडिया आघाडीचे ते नेते, त्या इंडिया आघाडीचे घटक दल नरेंद्र मोदीजींच्या विरोधात प्रश्न उपस्थित करत आहेत. मित्रांनो, आता नुकतंच एका इराणी युद्धनौकेवरती हल्ला करून ती नेस्तानाबूत करण्यात आली होती. काही दिवसापूर्वी अमेरिकेने त्याच्यावरती हल्ला करून ती नेस्तानाबूत केली होती आणि त्याच्यावरती असलेले सैनिक ते मारले गेले होते. पण वर्तमान परिस्थितीमध्ये आता ही 3 युद्धनौका चेन्नईच्या आपला धक्क्यावरती आहेत, जिथे नांगर टाकून ते बोटी, युद्धनौका उभ्या आहेत भारतामध्येच. आणि त्या युद्धनौकेवर असलेल्या सैनिकांना भारताने सुखरूप हवाई मार्गाने त्या इराणला त्यांनी पोचवलेले, त्या इराणी सैनिकांना. लक्षात आलं का? याचा मुद्दा उपस्थित केला जात होता की भारताने त्या इराणी युद्धनौकेची हे घेतली नाही, त्याला संरक्षण दिलं नाही, त्याची काळजी घेतली नाही. पण तुमच्या घरातून एखादी व्यक्ती निघून गेली आणि रस्त्यात तिचा अपघात झाला किंवा रस्त्यात त्याचा तो मृत पावला, काही कारण असो त्याच्यामागे, त्याची जबाबदारी आपल्यावरती येत नाही. तो जेव्हा आपल्यासोबत असतो, आपल्या वरदहस्तेखाली असतो, तेवढ्या प्रश्न करणं अयोग्य नाही आहे. पण तो ज्यावेळी आपल्यापासून दूर जातो, आपल्या संरक्षणामधून दूर जातो, त्यानंतर त्याच्यासोबत काय घडलं तर ती त्याची जबाबदारी असते. पण ह्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले. श्रीलंकेच्या जवळ असताना ती युद्धनौका बुडवली गेली, विध्वंस केलं गेलं.
त्याच्यावरती सुद्धा आरोप लावण्याचा प्रयत्न केला या विरोधकांनी. इराणचा आणि भारतामध्ये वैमनस्य निर्माण व्हावं हा त्यांचा उद्देश होता. पण इराणच्या त्या नेत्यांनी भारतावरती आरोप लावले नाहीत. उलट पक्षी भारताला त्यांनी धन्यवाद दिलं. कारण शेवटी प्रत्येक देशाला आपलं हित कुठे आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, कुठलं निर्णय घेणे, हे निर्णय घेण्याचे अधिकार प्रत्येकाला आहेत. त्यानुसार भारत निर्णय घेतोय, आपला हिंदुस्थान निर्णय घेतोय, हे त्यांनाही ठाऊक आहे. त्या इराणला सुद्धा ठाऊक आहे, त्यांच्या नेत्यांना सुद्धा ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी भारताबद्दल आभार व्यक्त केले आहे. आता जेवढे एअरलिफ्ट केलं गेलं त्यांना, हवाई मार्गाने त्यांना त्या सैनिकांना त्या नौसैनिकांना पाठवण्यात आलं, त्यावेळेला इराणने भारताचे आभार मानलेले. आता ह्या गोष्टी यांच्या पोटात दुखत आहेत. काहीतरी असं घडावं आणि पेट्रोलियम पदार्थाचा तुटवडा व्हावा, त्या LPGचा तुटवडा व्हावा आणि आपल्या देशातील या नेत्यांना घेरता येईल, त्यांच्या विरोधात बंड पुकारता येईल, आंदोलन पुकारता येईल, हे मनसुबे घेऊन हे नेते त्यांचे समर्थक बसलेले आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांची बुद्धी कुठे चालते. ते आपल्या देशासोबत नाही आहेत, राष्ट्रासोबत नाही आहेत, ते नागरिकांसोबत नाही आहेत, भारतीय समाजासोबत नाही आहेत. ते फक्त गलिच्छ राजकारण करत आहेत आणि हे गलिच्छ राजकारण करताना ते षडयंत्र आखत आहेत. त्यामुळे त्यांनी आता संसदेबाहेर किंवा विधानसभेच्या बाहेर, म्हणजे राज्यांमध्ये विधानसभेच्या बाहेर आणि देशामध्ये संसदेच्या बाहेर ते LPGचे सिलेंडर घेऊन त्यांनी जे काय तमाशा मांडला, जे काय बॅनरबाजी केली, संसदेमध्ये जाऊन त्या राहुल गांधींनी आपले अकलेचे तारे तोडलेत, त्यांच्या नेत्यांनी विविध त्या विधानसभेच्या कामकाजामध्ये अडथळे आणलेत, तर तुम्ही पाहिलेच असतील. त्यांना फक्त विरोधाला विरोध करायचा आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांना देशासोबत चालायचं नाही आहे, देशाचं समर्थन नाही करायचं आहे. उलट काय करायचं आहे, देश कसा संकटात येईल, देशातील नागरिक कसे संकटात येतील आणि त्याच्यातून आपली कशी पोळी भाजता येईल, हेच ते ठरवत आहेत. त्यानुसार ते वागत आहेत. हेच ते वास्तव आहे. ग्रहस्थिती काय आहे ते तुम्हाला मी सांगितलेली आहे. ज्योतिषी नजरेतून तुम्हाला मी समजवलेलं आहे, लक्षात आणून दिलेलं आहे. जास्तीत जास्त मार्च महिन्याच्या 15 पहिल्या 15 हे युद्ध शमेल, शांत होईल. छुटपुट गोष्टी घडत राहतील 2026 पण ज्या प्रकारे हे युद्ध दुसऱ्या टोकाला चाललं होतं, म्हणजे विश्वयुद्धाच्या टोकाला चाललं होतं, त्या टोकाला ते जाणार नाही. लक्षात आलं का मित्रांनो? हेच ते सनातनी वास्तव आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे विज्ञान आणि शास्त्र आहे. आणि त्या नजरेतून मी तुम्हाला आजची वर्तमान परिस्थिती तुमच्यासमोर मांडलेली आहे, तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्ही आपल्या परीने आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि विरोधक जे काय करतायत ते तुम्हाला पटते आहे का, ते योग्य आहे का? सरकारच्या विरोधात जे काय बंड पुकारतायत, आंदोलन करतायत, जे काय दिशाभूल करतायत, संभ्रम निर्माण करतायत, हे तुम्हाला पटते आहे का? माझे विचार मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत, ते विश्लेषण मी तुमच्यासमोर ठेवलेले आहे. राजकारण करावं ते समाजाच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी करावं, तरच त्याला आपण समाजकारण म्हणू शकतो. पण जे राजकारण स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी केलं जाते त्याला राजकारण म्हणत नाही, तर त्याला समाजकारण म्हणत नाही, त्याला गजकारण म्हणतात. आता तुम्हाला गजकारण हवं की समाजकारण हवं ते तुम्ही ठरवा. हेच ते वास्तव आहे, सनातनी वास्तव. वास्तवावर बोलू का? माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पर्से लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय